पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा केली। या योजनेच्या मदतीने अनेकांना व्यवसायाचं स्वप्न साकारता आलं। या योजनेअंतर्गत गेल्या 10 वर्षात 50 कोटींहून अधिक कर्ज खाती मंजूर करण्यात आलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरातून मुद्रा कर्ज लाभार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाची माहिती दिली आणि सरकारचे आभारही मानले। गेल्या 10 वर्षात या योजनेअंतर्गत 50 कोटी कर्ज खातं मंजूर करण्यात आलेले आहेत। या योजनेमध्ये एकूण 33 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम भारताच्या पहिल्या औपचारिक दौऱ्यावर आहेत। युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम भारतामध्ये आल्यावरती दिल्ली विमानतळावरती सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलेला आहे। दिल्लीनंतर क्राउन प्रिन्स मुंबईला भेट देणार आहेत। दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यावसायिक नेत्यांसोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेमध्ये क्राउन प्रिन्स सहभागी होणार आहेत। या संवादामुळे भारत UAE आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य मजबूत करण्यास मदत होणार आहे। यानंतर आपण वळणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगामधील अनेक देशांवर लादलेल्या करामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विपरीत पडसाद उमटतात। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर सोमवारी आशियाई देशांमध्ये शेअर बाजार कोसळले होते। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचे CEO आणि अमेरिकन सरकारमधील डॉज विभागाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी टॅरिफ धोरण थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना अन्य देशांवर कर लादण्याच्या विचाराचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे। मात्र एलॉन मस्क यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमेरिकेने लावलेल्या परस्पर व्यापार कराला चीन बळी पडणार नाहीये, घाबरणार नाहीये, तसंच दबावाखाली येणार नाही असं चीननं स्पष्ट केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या बीजिंगवरती अधिकच्या 50% व्यापार कर लावण्याच्या धमकीनंतर चीननं ही भूमिका स्पष्ट केली। चीननं अमेरिकेच्या साहित्यावर 34% कर जाहीर केल्यानंतर प्रत्युत्तरामध्ये ट्रम्प यांनी बीजिंगवरती या कराची घोषणा केली, ज्यामुळे आता दोन्ही देशातलं कर युद्ध वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेकडून लावल्या जाणाऱ्या या परस्पर व्यापार करातून अमेरिकेचा वैयक्तिक स्वार्थ दिसून येत असल्याचं चीनच्या मुखपत्रात म्हटलंय। मात्र चीन अमेरिकेनं लादलेल्या या परस्पर कराला योग्य उत्तर देईल। चीन आंतरराष्ट्रीय निष्पक्षता आणि न्याय कायम ठेवत आपलं सार्वभौमत्व, संरक्षण आणि विकास साधेल असं देखील या मुखपत्रामध्ये नमूद करण्यात आलं। तर यावत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये राज्य, देश आणि विदेशात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।